मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची आता सर्वत्र चर्चा आहे आणि समाजातला एक असा तिसरा घटक आहे की ज्याला वाटतं की या योजनेचा लाभ देखील आम्हाला व्हावा। जालन्यातील काही तृतीयपंथी आहेत ज्यांची मागणी आहे की आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला हवा। काय म्हणजे या योजनेबद्दल आक्षेप आहे का, नेमकं म्हणणं काय तुमचं? सरकारनं लाडकी बहीण ही योजना तयार केलेली आहे। मग आम्ही कोण आहेत समाजामध्ये? आम्हाला पण सगळा अधिकाराने हक्क आहे ना, तर मग आम्ही कोण आहेत आम्हाला पण कळायला पाहिजे ना। सरकारनं आम्हाला पण ही योजना दिली पाहिजे, योजनेमध्ये काहीतरी केलं पाहिजे आमच्यासाठी। आणि आम्ही वोटिंग करतात, हर एक हक्क आम्हाला दिलेला आहे। मग आम्हाला का नाही लाडक्या बहिणीचा हक्क? ती लाडकी बहीणच लाडकी का आहे, आम्ही का नाहीये? आम्ही पण तृतीयपंथी, आम्ही पण समाजाचा एक घटक आहे। हेच घटक तुम्हाला नाकारण्यात येतोय असं तुम्हाला भावना आहे का तुमची, की म्हणजे तुम्हाला गृहीत का धरलं नाही? हो सर, हे लोक म्हणजे कसं आहे, सरकार आमच्याकडे लक्ष पण देत नाही ना, काही आम्हाला काय आहे काय नाही, कधी लक्ष पण दिलं नाही। सर माझं एवढंच म्हणणं आहे की सरकारनं आमच्याकडे लक्ष द्यावं, आम्हाला पण योजनेचा थोडंसं काहीतरी लाभ द्यावा। तुमचं काय मत आहे याच्यावरती? तुम्हाला वाटतं? मला हो, आम्हाला पण वाटतं की आम्हाला पण आमचे अधिकार मिळाले पाहिजे, कारण आम्ही पण समाजाचा घटक आहे ना। जो मुलीला अधिकार दिला जातो, मुलाला दिला जातो, तसं आम्ही पण एक समाजाचा घटक आहे। सरकार आम्हाला पण हर एक योजनेमध्ये आम्हाला पण अधिकार नोंदवला पाहिजे। म्हणजे मागण्याची पद्धत आहे, पण अनेक ठिकाणी वेगवेगळे आंदोलन होतात, मोर्चे होत असतात। जर हे सगळं ऐकलं नाही तर तुमची काही तयारी आहे का त्यासाठी? तुम्ही मागणी कशी मागताय तरी कशी? हो, पण आम्हाला ते लाडकी बहीण योजना आहे त्याचा लाभ भेटायला पाहिजे। नाही जर भेटला तर आम्ही सरकारला विनंती करतो, आम्ही त्यासाठी आंदोलनासाठी बी तयार आहे, आंदोलन करण्यासाठी बी तयार आहे। आज काही तशी तयारी झाली? तुम्ही काही जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार अशी एक चर्चा होती तुमची? हो सर, जाणार आहे आम्ही जिल्हा अधिकारीला, SPD सगळीकडे आम्ही अर्जफाटे करणार आहे। अर्जफाटे केल्याशिवाय कसं होणार आहे सर? काऊन की सगळं म्हणजे आम्ही अर्जफाटे जेव्हा करताना तेव्हा आम्हाला समाज एक्सेप्ट करत, असं तर कोणी समाज पण एक्सेप्ट नाही करत, का की आम्ही फक्त तृतीयपंथी फक्त नावासाठीच आहे। पण प्रत्येक घरात 2 स्त्रियांना ही योजना लागू करण्यात आलेली आहे। आता तुमच्या वेगवेगळ्या तुमच्या ग्रुप असतात, हे सगळं हे व्हायचं कसं याचे टेक्निकली? सर आमच्या एक किन्नरला पण दिलं ना सगळ्यांना, का की सगळे आता आमचं कसं आहे, भिक्षा मागवल्याशिवाय आमच्याकडे काही इलाज नसतो आणि सरकार म्हणतो काही काम धंदे करा। अरे आम्ही कसं करणार? जेव्हा तुम्ही काही योजना आमच्यासाठी काही करता तेव्हा जाऊन होणार। काही महामंडळांची सुद्धा तरतूद होती, ह्याची काही माहिती आहे तुम्हाला? तुमच्यासाठी काही त्याचा काही लाभ होतो तुम्हाला आजपर्यंत? नाही सर, कशाचाच लाभ नाही होत। यापूर्वी काही शासकीय ह्याचा काही लाभ झालाय का तुम्हाला? नाही, आधार कार्ड ते आलेलं फक्त, पण बाकी दुसरं काही योजना ते काही नाही, काहीच नाही। नाही शासकीय कुठल्या योजनेचा तुम्हाला लाभ नाही? कोणत्याच नाही। बरं, आता ही अग्रेसिव्हली मांडणी करण्यासाठी आता नेमकं हे तुम्ही काही आंदोलन कधी करणार आहात? तुम्ही काही तुम्हाला मागणीसाठी काय करणार आहात? सर आम्ही आंदोलन करणार आहे, आम्ही मोर्चे काढणार आहे, काऊन की सर काहीतरी करायसाठी काही ना काहीतरी करावं लागतं सर, तेव्हा जाऊन हासिल होणार सगळ्या गोष्टी। सरकार दखल घेईल? घ्यावंच लागेल सरकारला, आम्ही पण समाजाचा एक घटक आहे ना। एकूणच या तृतीयपंथीयांचं म्हणणं हेच आहे की आम्ही समाजाचा घटक आहोत आणि त्या अनुषंगाने आम्हालाही कुठेतरी सरकारनं आमच्याकडे लक्ष द्यावं आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्हाला देखील मिळावा, अन्यथा आम्ही देखील आंदोलन करू असा देखील त्यांचा दावा आहे। रवी मुंडे, ABP माझा, जालना। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।